राम राम मंडळी, प्रीती जोळ 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर आता आपण आलो आहोत द्वारकाधीश मंदिरामध्ये. तर द्वारकाधीश मंदिराचे तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ पाहिले असतील आणि खूप सारे यूट्यूबरने हे व्हिडिओ केलेसुद्धा आहेत. पण खरी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की इतकी माहिती कुठल्याच आजपर्यंत यूट्यूबरला जी नाही आहे ती आज मी तुम्हाला देणार आहे. तर चला पाहायला जाऊया मंदिर. मेन हायवेवरून येताना तुम्हाला डाव्या साईडला मंदिर दिसत असेल बघा. थोडं तिथे कॉलेज आहे, विवा कॉलेज, आणि बाजूला मंदिर दिसत आहे बघा. मंडळी, गावाला जाताना काय काय ठिकाणी डमडम तुम्हाला माहीत असेल. तर ही जी डमडम आहे ती विरार स्टेशनवरून तुम्हाला डायरेक्ट मंदिरापर्यंत फक्त नेऊन सोडते. तर त्याची फक्त 40 रुपये घेते. जर तुम्ही रिक्षावाल्यांना सांगितलं तर रिक्षावाले तुम्हाला खरोखर लुटायला बसतील. ते लोक 200 400 काहीही सांगतील. आता समोरून बघा, ती आली, ही बघा, ही गेली डमडम. तर ही डमडम जी आहे यालाच म्हणतात मॅजिक राईड. तर ही जी मॅजिक राईड आहे ही विवा या नावाने असते. स्टेशनला जिथे बसस्टॉप आहे ईस्टला, तर तिथे ही उभी असते मॅजिक राईड. तर ही फक्त 40 रुपयामध्ये तुम्हाला या मंदिरापर्यंत आणून सोडते. बाकी तुम्हाला रिक्षाचे चार्जेस तुम्हाला जवळजवळ 150 रुपये होतात. पण काही काही रिक्षावाले ज्यांना माहीत नसते, तुम्हाला इथली माहिती नाही आहे, तर ते लोक तुम्हाला नक्कीच लुटणार. त्याच्यामुळे हे नक्कीच लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला अजूनही कमी पैशामध्ये यायचं असेल आणि निसर्गाचा आस्वाद घेत यायचं असेल तर स्टेशनवरून तुम्हाला बस देखील भेटेल, जी नाक्यावर, म्हणजे जिथून आपण आता एंट्री केली तिथे तुम्हाला सोडते त्या बसस्टॉपला. आणि तिथून तुम्हाला एवढं 1.5 ते 2 किलोमीटर चालत यावं लागतं. किंवा तिथूनसुद्धा तुम्ही रिक्षा करून 20 ते 30 रुपयामध्ये तुम्ही इथे आतपर्यंत येऊ शकता. किंवा जे मी तुम्हाला पहिलं सांगितलं मॅजिक राईड, तर ती मॅजिक राईड घेऊन डायरेक्ट तुम्ही 40 रुपयामध्ये. तर ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. तर ही सर्वात आधी या द्वारकाधीश मंदिराला जे कोणी भेट द्यायला येणार आहे तर ही नक्कीच नोट करून ठेवा, नाहीतर तुमचे खूप जास्त पैसे वाया जाऊ शकतात. तर आता आपण थोड्या वेळातच पोचणार आहोत मंदिराजवळ. तर हे जे आहे हे विवा कॉलेज आहे ईस्टचं. तर मागे कोणी कोणी आले होते, तर यूट्यूबर खूप सारे येतात इथे शूट करण्यासाठी, तर त्यांना माहीत नाही आहे. तर हे कॉलेज आहे, हे वसतिगृह नाही आहे इथे द्वारकाधीशच्या मंदिराला राहायला येण्यासाठी. तर मागे एका यूट्यूबरने सांगितलं होतं. आता ते जर माझा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना नक्कीच कळालं असेल. तर हे वसतिगृह किंवा राहण्यासाठी कॉटेजेस नाही आहेत, हे आहे विवा कॉलेज ईस्टचं. तर आपण आता इथून एंटर करणार आहोत. चला, इथे पाहू शकतो आपण एंटर करत आहोत. आणि इथे कार पार्किंग आणि 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी सुद्धा खूप छान अशी पार्किंगची सोय आहे. तर चला, आता आपण पोचलो आहोत. जेव्हापासून हे मंदिर बांधण्यास घेतलं होतं तेव्हापासून या मंदिराच्या संस्थापक म्हणजेच बहुजन विकास आघाडीच्या प्रथम महिला महापौर सौ प्रवीणाताई ठाकूर यांनी असा पण घेतला होता की जोपर्यंत कृष्णाला इथे आपल्या विरारमध्ये घेऊन येत नाही तोपर्यंत त्या साशृंगार करणार नाहीत. कारण की त्या खूप कृष्णप्रेमी आहेत. त्या दरवर्षी द्वारकाधीशला कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी जातात. पण त्यांच्या मनात हा विचार आला की कृष्णच आपल्या इथे भेटीला आला तर, कारण की जेव्हा त्यांचं वय होणार तेव्हा तर त्या द्वारकाधीशला जाऊ शकणार नाही. पण कृष्णच जर इथे विरारमध्ये आला आणि त्यांना त्यांचं रोज दर्शन घेता आलं तर, हा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज तुमच्या डोळ्यासमोर उभं आहे.
आणि त्यांचं स्वप्न हे मंदिर तुमच्या डोळ्यासमोर उभं आहे. त्या कृष्णप्रेमी असल्यामुळे त्यांना कृष्णाचं एक सुंदरसं मंदिर शांत ठिकाणी उभारायचं होतं आणि ते त्यांनी उभारलं आहे. तर या मंदिराच्या खूप रोचक कथा आहेत ज्या मी तुम्हाला हळूहळू सांगत राहणार आहे. बहुजन विकास आघाडीच्या माजी महिला प्रथम महापौर सौ प्रवीणाताई ठाकूर यांनी आपली मंदिर बांधण्याची इच्छा त्यांच्या यजमानांना म्हणजेच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर म्हणजेच आम्हा सर्वांचे लाडके अप्पा यांना बोलून दाखवली. तर अप्पांनी ती इच्छा आज सत्यात उतरवलेली तुम्ही पाहू शकता. मॅडमने जेव्हा या मंदिराचा प्रस्ताव ठेवला तेव्हा अप्पांनी मनाई तर केली नाही, पण त्यांनी सांगितलं प्रभुसेवेबरोबर मानवसेवा ही सुद्धा झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. आता जे मंदिर पाहत आहे ना त्याच्या बाजूला पुढे जाऊन अनाथाश्रम व वृद्धाश्रम खोलण्याची त्यांची मनशा आहे, जेणेकरून मानवसेवा देखील होईल. हा जो तुम्हाला दिसत आहे तो आहे गरुड स्तंभ, म्हणजेच गरुडाचं हॅलिपॅड म्हणू शकता तुम्ही. जितक्या उंचीवर श्रीकृष्णाची मूर्ती आहे तिथे नजर जाईल या गरुडाची, अशा अगदी आर्किटेक्चर परफेक्ट पद्धतीने बांधलेला आहे की त्या गरुडाची नजर श्रीकृष्णापाशी जाईल एवढा तो स्तंभ उंच आहे. आणि या मंदिराला जवळजवळ 56 पायऱ्या आहेत. जेव्हा या मंदिर बांधण्याची इच्छा प्रवीणा मॅडम यांनी आपल्या भावाला म्हणजेच किरण सोलंकी यांना सांगितली, तेव्हा त्यांनी आपल्या एका आर्किटेक्ट मित्राला विचारलं. तो जो मित्र होता त्यांचं नाव होतं राजूभाई मेस्त्री. तर हे जे राजूभाई मेस्त्री होते हे नागशैलीतील मंदिर बांधण्यासाठी सर्वात जास्त फेमस असल्याचं त्यांना कळलं आणि त्यांनी आता जे मंदिर बांधलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. हे नागशैलीत बांधलेलं हे मंदिर आहे. येथील मुख्य घुमटावर नवग्रह महाराज यांच्या दिव्य मूर्त्या अलंकृत आहेत. तसेच श्रीकृष्णाच्या रासलीला देखील तुम्हाला येथे घुमटावर पाहण्यास भेटतील. तसेच गर्भगृहात मध्यभागी श्री द्वारकाधीशचे मंदिर, डावीकडे श्री गणेश व उजवीकडे श्री. या मंदिराचं आर्किटेक्चर इतक्या परफेक्ट पद्धतीने बांधण्यात आलं आहे की दरवर्षी आता तुम्हाला 2 वेळा 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी थेट सूर्यनारायणाचे सूर्यकिरण थेट भगवंताचे अभिषेक करताना तुम्हाला पाहण्यास भेटणार आहे. तर तुम्ही ह्या 2 दिवसात कधीही येऊन ह्या देवळाला देखील भेट देऊ शकता. या मंदिरात जवळजवळ 12 वर्ष गेली बांधण्यास, कारण की ह्याचं जे कोरीव काम आहे हे इथे दगडांवर बसून इथल्या कारागिरांनी कोरलेलं आहे. कारण की दगड हे बाहेरून आलेले आहेत, पण इथे थांबून ते कारागीर व्यवस्थित अगदी नक्षीकाम केलेली आहे. तर हे नक्षीकाम पहा, खूप सुंदर रीतीने हे मंदिर अप्रतिम असं नक्षीकाम केलेलं तुम्ही पाहू शकाल. जवळजवळ तुम्हाला आता इथे जमीन दिसेलच. हे बघा इथे किती सुंदर नक्षीकाम आहे बघा, अगदी सुंदर असं नक्षीकाम आहे. चला आता आतमध्ये जाऊया. युगे श्रीकृष्णाची मूर्ती तुम्हाला हातात श्रीकृष्ण असा बासरी वाजवताना तुम्हाला दिसून येत असेल, पण ती मूर्ती त्यांच्या टीनेज काळात म्हणजे त्यांच्या बाल्यावस्थेतली मूर्ती आहे. पण त्याच्यानंतर ते राजाधिराज झाले. त्यानंतरची मूर्ती ठेवावी अशी इच्छा मॅडमच्या मनात आली आणि त्यांनी प्रख्यात भारतीय चित्रकार, त्यांचा जन्म 1956 कर्नाटक येथे झाला आहे. त्यांचं नाव आहे वासुदेव कामत. त्यांना 2025 प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केलं आहे. सध्या ते मिराड रोड येथे राहतात. त्यांना मॅडमनी वर्णन केलं की त्यांना मूर्ती कशी हवी आहे, तर ती त्यांना अगदी सिंहासनारूढ अशी मूर्ती हवी होती आणि तशीच ती त्यांना पूर्णपणे डिझाईन करून देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला अशी मूर्ती कुठेच पाहण्यात भेटणार नाही, तर तशी मूर्ती या मंदिरात तुम्हाला पाहण्यास भेटणार आहे.
आणि इथले खांब बघू शकता, तुम्हाला पूर्ण 24 खांबावर 24 अवतार कोरलेले पाहू शकता तुम्ही. मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार असे अनेक अवतार ह्या प्रत्येक खांबांवरती तुम्हाला कोरलेले तुम्ही पाहू शकता. रक्षाबंधनच्या श्रावण मासाच्या पौर्णिमेला चंद्रमा समोरून कळसाच्या मागे दिसेल तेव्हा या मंदिराचे सौंदर्य खरंच पाहण्याजोगे असेल. यात थोडं महाराष्ट्रीयन आर्किटेक्चर पद्धतीचा देखील वापर करण्यात आला आहे. ते जेव्हा आपण आता बाहेरून मंदिर पाहूया ना, तेव्हा तुम्हाला ते दिसूनच येईल. चला. तुम्हाला मी बोलली होती ना, इथे श्रीकृष्णाच्या रासलीलांच्या सुद्धा खूप सुरेख अशा मूर्त्या इथे घुमटामध्ये कोरण्यात आलेल्या पाहू शकता तुम्ही. आता खूप सुंदर आणि अप्रतिम अगदी बारीक बारीक अगदी कोरीव काम आहे. खूप सुंदर असं कोरीव काम तुम्ही पाहू शकता या मंदिरामध्ये. हे बघा, सगळीकडे छान रासलीला कोरलेले आहेत आणि हे वरती खूप सुंदर कोरीव काम आहे अगदी घुमटाला. हे बघा, आणि इथे तुम्हाला क्षीरसागरावर विष्णू विराजमान करतायत हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता इथे हे बघा, खूप सुंदर कोरीव काम आहे आणि ही श्रीकृष्णाची मूर्ती जी प्रख्यात वासुदेव कामत यांच्या मार्गदर्शनाखाली ही घडलेली मूर्ती आहे. सुंदर मूर्ती आहे पहा. बद्रीनाथ मंदिराचे द्वार बंद होऊन जगद्गुरू शंकराचार्य यांनी या मंदिराचे दार खोलले होते. तुम्ही ते पाहिलंच असेल, मागे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवला होता एक व्हिडिओ, तर तो तुम्ही पाहिलाच असेल. इथे आहे आई एकविरा देवी. ही बघा, तर तो मंदिराचं उद्घाटन खूप मोठ्या पद्धतीने झालं होतं, खूप सुंदर पद्धतीने झालं होतं. तुम्ही पाहिलंच असेल, तर जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्यावेळेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील इथे त्या उद्घाटनाच्या वेळी इथे उपस्थित होता. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. आता आपण वरतीसुद्धा जाणार आहोत, त्याचबरोबर आपण पूर्ण प्रदक्षिणासुद्धा मंदिराला घालणार आहोत. आणि जी 108 अशी नावं श्रीकृष्णाची लिहिलेली आहेत ती, आणि श्रीकृष्णाच्या 18 लीलांचं दर्शन देखील आपण बघणार आहोत. इथे सर्व व्यवस्थित अगदी इन डिटेल बघणार आहोत. चला आपण आता वरती जाऊया. आता सध्या तरी ना हे वरती जाण्याचा मार्ग बंद ठेवलेला आहे,
आम्ही परमिशन काढून मग वरती गेलो होतो, कारण की इथे ज्या पायऱ्या तुम्ही बघू शकता तिथून पाय स्लिप होण्याच्या शक्यता जास्त आहेत आणि वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना वर चढताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे थोडे दिवस हे मंदिर वरचं जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे. आता शिखरावर असलेल्या या शक्ती मातेच्या मंदिरात आपण चाललो आहोत, जिथे तुम्ही आता पाहणार आहात शिखरावर ध्वज, कलश व सुदर्शन चक्र देखील इथे पाहणार आहात. आणि हा वरचा असा परिसर आहे. वरतून असं सुंदर मंदिर दिसतं. वरती सुद्धा तुम्हाला या घुमटावर खूप छान असं कोरीव काम सुद्धा दिसेल. इथे हा ध्वज आहे आणि इथे आहे शक्ती मातेचं मंदिर आणि या साईडला तो गोवर्धन पर्वत पाहू शकता. इथे आपण थोड्या वेळातच जाणार आहोत. तर हे आहे शक्ती मातेचे मंदिर. चला आता आपण दर्शन घेऊया. आणि या साईडला खाली श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आता आपण इथे वरती आलो आहोत. इथे सुद्धा छान कोरीव काम पाहू शकता तुम्ही आणि हे शक्ती मातेचे मंदिर आहे. चला आता आपण दर्शन तर घेतलेलं आहे. आता मंदिर वरतून कसं आहे हे तुम्हाला दाखवते, कारण की बहुतेक जणांना हे मंदिर वरतून पाहता येऊ शकणार नाही सध्या, कारण की इथल्या पायऱ्या थोड्याशा निसरड्या असल्यामुळे थोडं वरती जाणं थोडं रिस्की असू शकतं. त्याच्यामुळे वरतून आता हे मंदिर कसं आहे आपण पाहूया. चला, या मंदिराचा जो ध्वज आहे ना तो 52 गजचा असून 4 दिशा, 12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांचे प्रतीक आहे. चला आता आपण मंदिर वरून पाहून झालेलं आहे. तर इथल्या झरोक्यातून बघूया श्रीकृष्णाचं दर्शन घडतंय का. समोर थोडासा झरोका दिसतोय. नाही, एवढं नाही घडत आहे, थोडंसंच घडतंय दर्शन. तर चला आता आपण वरतून पाहून झालेलं आहे. आता आपण खालती जाऊया आणि प्रदक्षिणा करत असताना आपल्याला जे 108 मंत्र दिसत आहेत, चला ते पाहूया कुठे लिहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही प्रदक्षिणा करता करता 108 मंत्राची एक माळ आपली श्रीकृष्णाचा जपमाळ पूर्ण होऊन जाईल. तर असे खूप सुंदर पद्धतीने 108 मंत्र लिहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे 18 श्रीकृष्णाच्या लीलासुद्धा आहेत. तर त्या पाहायला आता आपण खाली जाणारच आहोत थोड्या वेळातच. आणि त्याचबरोबर इथे असं एक तळमजल्यावर एक हिंदू ओम लिहिलेला आणि तिथे शिवपिंड आहे, जी मेडिटेशन हॉल म्हणून तिथे आहे. तर ते पाहायलासुद्धा आपण थोड्या वेळात खालीच जाऊया. चला. तर मंडळी, तुम्ही म्हणत असाल मी वेगवेगळ्या वेशात का दिसली, तर हे 2 व्हिडिओ एकत्र करण्यात आलेले आहे. आता इथे या मंदिरामध्ये शूट करण्यासाठी परमिशन अजिबात नाही आहे, कारण की सतत सगळी जेवढी येतात ती फक्त देवाचं दर्शन न घेण्यासाठी येता लोक नुसती शूटच करत आहेत. त्याच्यामुळे शूटिंगला मनाई केलेली आहे ह्या मंदिरामध्ये. तर ह्याची नेहमी काळजी घ्या. आल्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर फोटो काढण्यास मनाई आहे आता. तर आम्ही परमिशन घेतली आणि मग इथे शूट केलेलं आहे. बोला जय श्री कृष्ण. द्वारकेला गेल्यानंतर जसा टीका लावतात तसेच इथे मला आमच्या अस्तित्व सखींनी छानसा टीका लावलेला आहे, पाहू शकाल तुम्ही. सुंदर वाटत होतं, असं वाटत होतं की द्वारकेलाच गेलो आहोत आपण. चला चला मंडळी, उतरा खाली.
आलो आम्ही दर्शन घेतलं, छान झालं दर्शन. मस्त मस्त झालं. सर्वांनी पाहायला या. सगळ्यांनी यावं. हो. हमने टीका भी लगाया. टाक दे ह्याच्यावर. से बड़ा बहरूपी न कोई मन राह बुलाए भ्रम में डाले. तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. माया ममता में उलझा रहे जो पड़ जाए जो मन के पाले. राधे कृष्णा. राधे कृष्णा. चला आता आपण प्रदक्षिणा करूया आणि इथे 108 लिहिलेली श्रीकृष्णाची नावं आता तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर आपण इथल्या श्रीकृष्णाच्या लीला देखील पाहणार आहोत. इथल्या ज्या संस्थापक आहेत प्रवीणा मॅडम यांनी ही जी श्रीकृष्णाची मूर्ती, त्याचबरोबर हे जे मंदिर आहे ह्याच्यासाठी खूप त्यांची मेहनत आहे. त्याचबरोबर त्यांनी ही नुसती मंदिर उभारण्याची रचना नाही, तर इथे अगदी श्रीकृष्णाचा असलेल्याचा आभास व्हावा यासाठी त्यांनी द्वारकेला वृषभूमीतून आणि वृंदावनमधून जी काही माती आणली त्या मातीला ह्या पूर्ण मंदिराच्या बाजूने पेरलेली आहे, जेणेकरून इथे येणाऱ्या सर्व भक्तगणांना या श्रीकृष्णाच्या सर्व भूमीचा आणि तिथला वास भेटावा, जेणेकरून तिथे असल्याची आभास व्हावा निर्माण. त्याचबरोबर इथल्या ज्या वृषभूमीला जाऊ शकत नाही, द्वारकेला किंवा वृंदावनला जाऊ शकत नाही, तर तिथल्या पवित्र भूमीची जी माती इथे आणून या संपूर्ण चहूबाजूने मंदिराच्या पेरलेली आहे, तर त्या भक्तगणांना तिथला आशीर्वाद देखील भेटावा या भावनेने इथे ती माती पेरण्यात आलेली आहे. तर इथे तुम्ही लीलासुद्धा पाहू शकता श्रीकृष्णाच्या आणि इथे तुम्हाला श्रीकृष्णाची ही 108 नावं देखील तुम्ही पाहू शकता. तर अगदी हे असं पवित्र व्हावं मंदिर, अगदी तिथली द्वारकेची भावना इथे यावी अशी निवळ छान अशी त्यांची भावना होती आणि त्यांच्या भावनेचं हे स्वरूप सुंदर मंदिर आपण आता पाहू शकताय. आणि इथले 108 मंत्र म्हणजे आपण पूर्ण मंदिराला फेरे घालत असताना आपलं एक नाम जप पूर्ण होऊन जातो. किती सुंदर भावना आहे नाही. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्रीकृष्णाचा आभास, त्याचा आशीर्वाद भेटावा यासाठी खूप जास्त प्रयत्न प्रवीणा मॅडम यांनी केलेले आहेत. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण की मी 2 वेळेला इथे आली होती आणि दोन्ही वेळेला दिवसाचं आणि रात्रीचं असं हे शूट झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही वेळेचा पाहण्यास भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. तर रात्री हे मंदिर कसं दिसतं हे पण तुम्हाला मला दाखवायचं होतं, त्याच्यामुळे दिवसाच्या वेळेला हे मंदिर वेगळ्या प्रकारे दिसतं, रात्रीच्या वेळेला कसं दिसतं हे दोन्ही दाखवायचं होतं. त्यामुळे दोन्ही वेळेचं शूटिंग मी एकत्र केलेलं आहे. तर खूप सुंदर आपण अशा बाललीला पाहू शकता. हे बघा कालिया मर्दनाचं तुम्हाला दृश्य पाहण्यास भेटलेलं आहे आणि या साईडला आहे गिरिराज पर्वत. हे बघा छोटासा असा पर्वत केलेला आहे इथे. गोवर्धन पर्वताची पूजा जाऊन द्वारकेला प्रत्येकजण करू नाही शकत, त्याच्यासाठी ही छोटीशी प्रतिकृती इथे निर्माण करण्यात आलेली आहे. आणि ह्या प्रतिकृतीच्या बाजूला जे काही नदीचं असं स्वरूप देण्यात आलेलं आहे, तर त्यामध्ये सुद्धा यमुनेचे जल मिश्रित आहे. तर जेणेकरून आपल्याला ह्या प्रदक्षिणा घातल्यानंतर यमुनेला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य देखील भेटेल. हे बघा खूप सुंदर रीतीने असं गिरिराज पर्वताची प्रतिकृती इथे निर्माण केलेली आहे. बघा खूप सुंदर आहे बघा इथे. आणि इथून हे मंदिर पाहू शकता तुम्ही. आपण रात्रीसुद्धा बघणार आहोत कसं मंदिर दिसतंय ते. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ही आपण अशी एक छान प्रदक्षिणा करून घेऊया मंदिराला, याला गिरिराजला. बघा खूप सुंदर रीतीने घडवण्यात आलेलं आहे. आपण आता गिरिराज पर्वत पाहून झालेला आहे आणि परत आपण जो जप करायला घेतलेला होता 108 मंत्रांचा, तर चला पाहायला जाऊया. ते मंत्र लिहिलेले आहेत तिथे. चला आपलं प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. चला आपण परत इथे जी नावं लिहिलेली आहेत श्रीकृष्णाची
चला इथलं एक एक नाव घेऊन आपली 108 मंत्राची जी जपमाळ आहे ही पूर्ण करूया. चला. या संपूर्ण 108 मंत्रांचा जप झाल्यानंतर आपण जे मेडिटेशन हॉल आहे तिथे देखील आपण जाणार आहोत. आणि हे बघा, खूप सुंदर असे मंत्र लिहिलेले आहेत. आणि तुम्ही पण फेरे घालाल ना तर असं ह्या मंत्रांचा जप करत करतच पुढे जा. खूप छान प्रसन्न वाटेल तुम्हाला. इथे एक गौमुख पण आहे. ग्राउंड फ्लोअरला असलेल्या इथे आता आपण मेडिटेशन हॉलला आलो आहोत. आणि इथे वरती जे वजन आहे ना, तुम्हाला सांगते 2000 टन वेट प्रत्येक खांबावर पडलेलं आहे. खूप सुंदर पद्धतीचं हे बांधकाम आहे. हे बघा, किती छान कोरीव काम आहे बघा. आणि इथे तुम्ही बसून छान नामस्मरण देखील करू शकता. कारण की वरती थोडीशी गडबड असल्यामुळे तिथे तुम्हाला नामस्मरण करणं जमणार नाही. तर इथे खाली हा मेडिटेशन हॉल आहे. इथे शांतपणे बसा आणि छान नामस्मरण देवाचं करा. चला आता थोड्या वेळ बसूया इथे आणि नामस्मरण करूया. चला. मला खूप छान असं प्रसन्न वाटलं इथे मेडिटेशन करून. चला आता आपण दिवसात मंदिर हे बघितलंच, पण रात्री हे मंदिर कसं दिसतंय ते तुम्ही पाहून घ्या. चला. तुम्हाला बोलली ना मी, थोडी महाराष्ट्रीयन आर्किटेक्चर पद्धतीचा वापर देखील इथे करण्यात आलेला आहे. तर हा जो घुमट दिसतोय बघा, इथे दरवाजा दिसतोय, हा जो घुमट आहे हा महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये बांधण्यात आलेला आहे बघा. खूप सुंदर आहे बघा. बाहेरून पण हे मंदिर रात्रीचं तितकंच सुंदर दिसतं जितकं दिवसा दिसतं, पण रात्री अजूनच याचं सौंदर्य खुलून येतं. तर या मंदिराची वेळ तुम्हाला सांगायची झाली तर या मंदिराची वेळ
ही वेळ पाहून ठेवा तुम्हाला, म्हणजे ह्या वेळेतच तुम्ही इथे व्हिजिट करू शकाल. वेद व्यासाय नमः. ओम श्री हंसावताराय नमः. ओम श्री केशवाय नमः. ओम श्री माधवाय नमः. राधे राधे. हा घाट खाली वेगळं भरो नाही. तो घाट भरो खाली वेगळो. अटेच गोमी बरोड क्यों कोनी हो.
बाबा ओ बाबा कधी आलात? पावसाळ्यात तर खूप छान दिसेल अजून हं? काही म्हणा बाबा, हे जे आहे ना हे पावसाळ्यामध्ये खूप छान दिसेल अजून. रान उगवेल ना तेव्हा. अजून वृद्धाश्रम वगैरे व्हायचं इथे. हां, इथे वृद्धाश्रम होणार आणि अजून अनाथाश्रम होणार. म्हणजे इथे येताना तुम्ही पाण्याची बॉटल कॅरी करा. त्याचबरोबर तुम्हाला जर नाश्त्यासाठी काय हवं असेल तर आधी स्टेशनपासून कॅरी करा, कारण की इथे आल्यानंतर तुम्हाला काही सोय नाही आहे सध्या तरी. इथे बघा समोर बघू शकता नाश्त्याची वगैरे सोय आहे थोडी आणि प्रसाद वगैरे वाटला जातो. पण काही काही लोक इथे तिथे इतरत्र कचरा टाकतात, तर इथे आल्यानंतर कचरा इथे तिथे टाकू नका. खूप कचऱ्याचे जे डस्टबिन आहे तिथे खूप ठिकाणी ठेवलेले आहेत, तर तिथेच तो कचरा टाका, इतरत्र कचरा टाकू नका. तर तुम्ही नाश्ता घेऊन कॅरी करून इथे येऊन तुम्ही खाऊ शकता, पण कचरा इथे तिथे टाकू नका. आय होप म्हणजे आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझे इतर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन सर्वात आधी ते पहा, कारण की खूप सारे मी देवळांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. माझं हे जवळजवळ 98 मंदिर आहे, तर माझे जवळजवळ 98 मंदिर कंप्लीट झालेले आहेत आतापर्यंत. तर ते मंदिर पाहायला विसरू नका आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी नेहमी व्हिडिओत देते. व्हिडिओत नाही दिलं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देऊन ठेवते आणि इथे कसं पोचायचं त्याबद्दलसुद्धा डिरेक्शन देऊन ठेवलेले असतात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.